नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी निमित्त अतिशय सोपा आणि सुंदर मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. हा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिने क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. या दिवशी पंढरपूरचे आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल आणि माऊली रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. याला वारी म्हणतात. वारीमध्ये वारकरी ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा विठ्ठल नामाचा जयघोष करतात. या पवित्र दिवशी लोक मनोभावे उपवास करतात आणि देवाचे भजन कीर्तन करतात. आषाढी एकादशीचा दिवस समाजात भक्ती, प्रेम, समता आणि बंधुभाव वाढवणारा ठरतो. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची एक महान आणि सुंदर सांस्कृतिक परंपरा आहे. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनाला शांती देणारा हा आषाढी एकादशीचा सण मला खूप आवडतो. मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.